छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण गेल्या काही तासामध्ये महाराष्ट्रात सुरू झालेल्या सर्वात महत्त्वाच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल माहिती घेणार आहोत. तर सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेले आहेत. BSc नर्सिंग आणि बी फार्मसी अँड फार्मा डी या जे आहेत काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचं जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातली MBBS म्हणा, BMS, BHMS, वेटरनरी त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर सेंट्रल नंतर BSc नर्सिंग, बी फार्मसी आणि तसंच वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया, सेंट्रलची आणि मेडिकल काउन्सिलिंग ऑफ कमिटी या दोन्ही बद्दल पण व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला बघूया आपण BSc नर्सिंगचा शेड्यूल काय आहे. तर BSc नर्सिंग जे आहे बघू शकता, रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस, ऍडमिशन ऑफ फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स अकॅडमिक 25-26. जर पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर कधी आहे 8/7/2025 मध्ये त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन कधी आहे तर 8/7/2025 ते 17/7/2025 पर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. पेमेंट पण त्याच वेळेमध्ये करायची आणि अपलोडिंग पण डॉक्युमेंट त्याच वेळेमध्ये करायची. हे झालं थोडक्यात माहिती. त्यामुळे जर तुम्ही BSc नर्सिंग मध्ये इच्छुक असाल तर 17 तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. तर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करायचं मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, BSc नर्सिंग मध्ये यावर्षी टोटल 12 गव्हर्नमेंट कॉलेज झालेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की करून घ्या, कारण की 12 गव्हर्नमेंट म्हटल्यावर सीट पण वाढलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या. आणि जर तुम्हाला नीट मध्येच कमी स्कोर आलेला असेल, तुम्ही नीट दिलेली असेल आणि कमी स्कोर आलेला असेल आणि महाराष्ट्राची MS नर्सिंग जर दिलेली असेल तर तुम्ही BSc नर्सिंग करायला हरकत नाही. त्यामुळे नक्की विचार करा. जर तुम्हाला नीट मध्ये जर कमी मार्क आले असतील तर MH नर्सिंग मध्ये जर चांगले आले असतील तर. आता सर्वात पहिले बघूया याला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मची कॉपी लागते. ते तुम्ही MH नर्सिंग CET साठी जे काही तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता त्याचं डाउनलोड कॉपी लागते. ऍडमिट कार्डचं एक तुम्हाला लागेल, म्हणजे तुमचं जे काही हॉल तिकीट होतं त्याची एक कॉपी लागेल. त्याच्यानंतर फोटो ID प्रूफ लागणार. नंतर नॅशनॅलिटी प्रूफ, फोटो ID मध्ये काय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट. नॅशनॅलिटी प्रूफ साठी कोणतं पण एक खालचं लागतं. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, व्हॅलिड पासपोर्ट, 12th स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ इंडियन. एज साठी तुमचं SSC चं जे काही सनद राहते ती किंवा व्हॅलिड पासपोर्ट. नंतर SSC सर्टिफिकेट मार्कशीट लागते, SSC ची पासिंग सर्टिफिकेट लागतं, HSC मार्कशीट, HSC पासिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं सनद. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, रजिस्टर प्रॅक्टिशनर, जे काही मेडिकल फिटनेस आहे याचा जर तुम्हाला फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्ही DM करू शकता, तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर इफ ऍप्लिकेबल फॉर्म कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जर असेल तुम्हाला, कोणती जर तुमची कॅटेगरी असेल दुसरी म्हणा, OBC म्हणा, SCBC म्हणा, SBC म्हणा, हे बघा तुम्हाला दाखवतच आहे इथं. जर ती तुमची असेल तर तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागणार, कॅस्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण लागणार. आणि त्याची जी व्हॅलिडिटी आहे 31/3/2026 पर्यंतची पाहिजे, नॉन क्रिमिनल लेअरची. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट, त्याची पण व्हॅलिडिटी 31/3/2026 पर्यंत पाहिजे. हे झालं थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशन जर असेल तुमचं डिफेन्ससाठी तर डिफेन्ससाठी पण सर्टिफिकेट, PWD कॅन्डिडेटसाठी PWD कॅन्डिडेट सर्टिफिकेट, ऑर्फन सर्टिफिकेटसाठी ऑर्फनचं, त्यानंतर रिलिजियस मायनॉरिटीसाठी जैन, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शोईंग कॅन्डिडेट बिलॉंग टू द रिस्पेक्टिव्ह मायनॉरिटी, गुजराती आणि सिंधी मायनॉरिटीसाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शोईंग मायनॉरिटी स्टेटस अँड ऑर affidavit for declaring Gujarati and Sindhi minority and Hindu linguistic minority, school living certificate with Hindi as mother tongue and certificate from principal confirming it, and affidavit डिक्लेअरिंग हिंदी रिक्वेस्टिंग. हिंदी जर तुमची लँग्वेज असेल त्याचं पण तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं. याचे कसे आहेत माहिती का, यांचे मायनॉरिटीचे कॉलेज आहेत त्यामुळे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. हे झालं थोडक्यात BSc नर्सिंगच्या शेड्यूल बद्दल. आता आपण बघणार आहोत की जे बी फार्मसीचा शेड्यूल आहे तो काय आहे. तर सर्वात महत्वाचं जर सांगायचं झालं तर त्याचं जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन ऑफ अपलोडिंग डॉक्युमेंट ऑफ कॅन्डिडेट, हे जे आहे ते 7/7/2025 ते 14/7/2025 पर्यंत तुम्हाला त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्याचे दोन मोड राहतात, एक ऑनलाईन मोड राहतो आणि दुसरा एक राहतो तो फॉर फिजिकल अँड स्क्रुटिनिटी मोड. हे दोन राहतात. त्याच्यापैकी जे आहे ते आहे 8/7/2025 ते 15/7/2025. म्हणजे कसं राहते, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला त्याच्यानंतर ते लगेच तुम्हाला ते करून घ्यावं लागतं की व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं डॉक्युमेंटचं. त्याच्यानंतर जर म्हणायचं
झालं तर बघा ऍप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट 14, जर तुम्ही 14/10 नंतर जर 14/7 नंतर जर फॉर्म भरला तर तुमचं नॉन कॅप साठी सीट मध्ये भेटेल तुम्हाला, आणि ऍप्लिकेशन कन्फर्म स्क्रुटनी सेंटर अँड फॅसिलिटेशन सेंटर आफ्टर 15/7/2025 शॅल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला हे जे काही आहे स्क्रुटिनी तुम्हाला 14/7 अगोदर कन्फर्म करून घेणं आहे. 14/7 नंतर जर तुम्ही केली तर तुम्ही नॉन कॅप साठी इलिजिबल धरले जाता, कॅप राऊंड साठी तुम्ही इलिजिबल धरले जात नाही, आणि नॉन कॅपची फीस जास्त राहते. हे झालं सर्वात महत्वाचं. आता म्हणजे तुमची कॉलेजची फीस जास्त पडते बरं. आणि डिस्प्लेसमेंट ऑफ प्रोव्हिजनल जे काय ते 18/7/2025 ला येईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये जर तुमची काही जर चुकीचे असेल, तुम्हाला चुकीचा डॉक्युमेंट वगैरे वाटत असला तर कॅन्डिडेट तुम्ही ग्रीव्हन्स देऊ शकता 19/7 ते 21/7 पर्यंत, आणि 23/7 ला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. हे झालं थोडक्यात माहिती. याच्या डॉक्युमेंट बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. याचं कसं माहिती आहे का, वेगवेगळ्या कॅन्डिडेटला वेगवेगळे डॉक्युमेंट लागत असतात. त्याचे 3 ते 4 कॅन्डिडेट टाईप A, B, C, D, त्याच्यामुळे याचा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की बघूया. हे झालं थोडक्यात माहिती. याची जी रजिस्ट्रेशन फीस आहे 200 रुपये आहे, आणि जे BSc नर्सिंगची जी रजिस्ट्रेशन फीस आहे ना, BSc नर्सिंगची जी रजिस्ट्रेशन फीस आहे, एक मिनिट, BSc नर्सिंगची जी रजिस्ट्रेशन फीस आहे ती जी आहे 1000 रुपये. 1000 रुपये RS, 1000 रुपये BSc नर्सिंगची रजिस्ट्रेशन फीस आहे. म्हणून लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.